छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झालाय कोण सांगेल बरं? छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला आहे। या पाठीमागे देखील एक ऐतिहासिक कारण आहे, ते म्हणजे शहाजीराजे भोसले यांचा जन्म जगप्रसिद्ध बुद्ध लेणी असलेल्या वेरूळ येथे झाला। बरोबर आहे ना दादा? साहजिकच आहे की त्यांच्यावर बुद्धांच्या विचाराचा अर्थात समता, स्वातंत्र्यता, बंधुता व न्यायाचा प्रभाव होता। त्या काळी शिवनेरी किल्ल्यावरून बौद्ध भिक्षुक बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करत असत। त्या शिवनेरी किल्ल्यावर चौफेर बुद्ध लेण्या आहेत आणि जेव्हा राजमाता जिजाऊ यांच्या पोटात बाळ शुभा होते तेव्हा ते शिवनेरी किल्ल्यावर आले, कारण त्या किल्ल्यावरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अंगी देखील समता, स्वातंत्र्यता, बंधुता व न्याय बुद्धांचे विचार रुजवावे म्हणून शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा जन्म झाला। जेथे शिवरायांचा जन्म झाला तेथून 50 मीटर अंतरावर एक मोठी मस्जिद आहे। त्या मस्जिदीखाली एक विशाल बुद्ध विहार आहे। परंतु दुर्दैवाची गोष्ट ही आहे दादा की आज त्या बुद्ध विहारांचा वापर पाणी साठविण्यासाठी केला जातो, हौद म्हणून केला जातो। आपल्या ज्या प्राचीन गोष्टी आहेत, जे आपल्याला इतिहास सांगतात, त्याच गोष्टी नष्ट करण्याचा प्रयत्न मनुवादी व्यवस्था करीत आहे। याचा विचार आपण सर्वांनी करायला हवा। 6 जून 1674 ला शिवरायांचा राज्याभिषेक झाला। खरं तर पुण्यातील ब्राह्मणांनी छत्रपती शिवाजी महाराज क्षुद्र आहे म्हणून त्यांचा राज्याभिषेक करायला त्यांनी नकार दिला होता। तेव्हा शिवरायांचे जे काही सहकारी आहे ते काशीला गेले आणि त्यांनी काशीच्या गागा भट्टाला छत्रपती शिवाजी महाराज आणि तथागत गौतम बुद्ध यांचं नातं समजून सांगितलं। ते म्हणजेच तथागत गौतम बुद्ध यांचे वडील सिद्धोधन जर शेतकरी कुणबी राजा होऊ शकतो तर छत्रपती शिवाजी महाराज देखील राजा होऊ शकतात। तर या कारणामुळे गागा भट्ट रायगडावर येण्यास तयार झाला, परंतु पुण्यातील ब्राह्मणाने गागा भट्टाला फूस भरली आणि गागा भट्टाने छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक आपल्या डाव्या पायाच्या अंगठ्याने केला। आपल्या कर्तृत्वान पराक्रमी योद्धाचा अपमान राजमाता जिजाऊ यांना सहन झाला नाही। त्या 10 दिवसातच अर्थात 17 जून 1674 ला मृत्यू पावल्या। शिवरायांनी आपला दुसरा राज्याभिषेक देखील केलेला आहे। कोणाला माहितीये बरं शिवरायांनी आपला दुसरा राज्याभिषेक केला? या दादांना माहिती आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। शिवरायांनी आपला दुसरा राज्याभिषेक 24 सप्टेंबर 1674 ला शाक्त म्हणजेच बुद्ध पद्धतीने निश्चलगिरी गोसावी द्वारा करून घेतला। हा इतिहास आहे, हा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। संभाजी महाराजांनी देखील 16 जानेवारी 1681 ला शाक्त म्हणजेच बुद्ध पद्धतीने म्हणजेच समता, स्वातंत्र्यता, बंधुता व न्यायावर आधारित आपला राज्याभिषेक करून घेतला आहे। हा इतिहास आहे। म्हणून म्हणावेसे वाटते की यश मिळविण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे। यश मिळविण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे आणि आत्मविश्वास मिळविण्यासाठी शिवरायांचा इतिहास माहिती पाहिजे। शिवरायांचा इतिहास